नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, जेव्हापासून आन्सर की आलेली आहे तेव्हापासून ज्या विद्यार्थ्यांचे 30 ते 100 मार्काच्या दरम्यान येत आहे ते विद्यार्थी सगळ्यात जास्त घाबरलेले आहेत. ठीक आहे, त्यांना नाही माहित की ऍडमिशन मिळणार आहे नाही मिळणार आहे, मिळेल तर कोणत्या कॉलेजेसमध्ये भेटेल. ठीक आहे, तर या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे बाळांनो. ठीक आहे, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मी नाही पोहोचू शकत, पण ऍटलीस्ट जे माझ्या चॅनलशी जुळलेले आहेत त्यांना मी एक बेस्ट कॉलेजमध्ये नक्कीच पोहोचवेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दिवसाचे 2-2, 3-3 व्हिडिओज टाकतोय बाळांनो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंडच्या रिलेटेड काही महत्त्वाची बातमी आली, शेड्यूल आलं, सगळ्यात पहिले तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला भेटेल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, जर तुमचे 30 ते 100 मार्काच्या दरम्यान आलेले तुम्हाला ऍडमिशन भेटेल की नाही भेटेल ती गोष्ट पहिले क्लिअर करतो. ठीक आहे बाळांनो, जर 100 विद्यार्थी असतात ना, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त 30 विद्यार्थी असे असतात बाळांनो ज्यांचे 100 पेक्षा जास्त स्कोर असतो. ठीक आहे, 40 विद्यार्थी असे असतात ज्यांच्या 50 ते 100च्या दरम्यान स्कोर असतो आणि 30 विद्यार्थी असे असतात ज्यांचा 50 पेक्षा कमी स्कोर असतो. म्हणून 70% विद्यार्थी असे असतात बाळांनो ज्यांचा 100 पेक्षा कमी स्कोर असतो. म्हणून घाबरून जायची गरज नाहीये, ऍडमिशन भेटेल. ठीक आहे, कारण टोटल 350 महाराष्ट्रात कॉलेजेस आहेत फक्त इंजिनिअरिंगचे, 400 कॉलेजेस आहेत फार्मसीचे, है ना. 350 कॉलेजेसमध्ये काय आहे, फक्त 30% विद्यार्थी जाणार आहेत का? नाही, कितीतरी कॉलेजेसमध्ये म्हणजे 350 पैकी पहिल्या 30 मध्ये निघून जातील 30% विद्यार्थी. बाकीचे कॉलेजेस आहेत ना अजून. गोष्ट समजते. पहिली गोष्ट डोक्यात क्लिअर झाली की तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट कुठं भेटेल कसं भेटेल त्या गोष्टींबद्दल बोलूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लगेच एनरोल करा. जरी कमी मार्क आले बाळांनो तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. डॉक्युमेंटेशन पासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतो बाळांनो. व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टींना तुमच्या सोबत असतो. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट केला जातो, नेहमी सोबत असतो. कधी तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुमच्यासाठी असतात. तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट तेच बनवतील बाळांनो. तुमचे पर्सेंटाइल किती, कॅटेगरी किती, कोणती तुमची, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनते. प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. ठीक आहे, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CETला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्कांना पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉट होईल बाळांनो. ठीक आहे, जरी हाय मार्क्स आले असतील बाळांनो तरी ओव्हर कॉन्फिडंट नका होऊ. अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर योग्य कॉलेज लिस्ट नाही बनवली बाळांनो, योग्य काउन्सिलिंग नाही केली तर तुम्ही 3rd क्लास कॉलेजेसमध्ये जाणार. आणि जर तुमचे कमी मार्क आले असतील अजून खचून नका जाऊ, 50% काम अजूनही बाकी आहे. जर हे उरलेलं 50% काम व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, बेस्ट काउन्सिलरची ऍडवाइस घेतली, मी गॅरंटी देतो तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. काही अडचण असेल या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकतात. आता मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स दाखवतो बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकतात टेक्निकल एज्युकेशन मध्ये बघा बाळांनो, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, 2023-24 आणि 2024-25 दोघांचा डेटा मी तुम्हाला दाखवतोय. टोटल इंटेक किती आहे, 1,58,000 है ना, टोटल इंटेक आहे बाळांनो. ठीक आहे, टोटल ऍडमिटेड किती आहेत बाळांनो, 1,18,000. म्हणजे याचा अर्थ काय, टोटल 1,58,000 विद्यार्थ्यांची जागा होती इंजिनिअरिंगसाठी. हे काय, नंबर ऑफ सीट्स. ठीक आहे, 1,18,000 हे काय बाळांनो, नंबर ऑफ स्टुडंट्सने ऍडमिशन घेतलं. म्हणजे किती, 30,000 सीट्स इथं खाली उरल्या बाळांनो. 30,000 सीट्स खाली उरल्या होत्या जिथं कोणत्याच विद्यार्थ्याने अप्लाय नाही केलं, है ना. दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटेल हे एकच वर्षाचं आहे, हे दुसऱ्या वर्षाचं बघा. टेक्निकल एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंगमध्ये टोटल इंटेक किती होता, मागच्या वर्षी 1,80,000चा गव्हर्नमेंटने इंटेक वाढून दिला होता. टोटल स्टुडंट ऍडमिट किती झाले, 1,49,000. 1,50,000 कन्सिडर करू, है ना. इथं पण कितीचा डिफरन्स, 30,000 सीट्स तुमच्या इथं सुद्धा खाली होत्या बाळांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेल्स किती ऍडमिट झाले, 79,000. फिमेल किती होत्या, 38,000. मागच्या वर्षी मेल्स किती होते, 96,000. फिमेल किती होत्या, 52,000. गोष्ट समजते. ठीक आहे, तशाच पद्धतीने तुम्ही इथं फार्मसीचं सुद्धा बघू शकतात. ठीक आहे, कुठे गेलं फार्मसीचं, तुम्ही याच्यावरती CETच्या वेबसाईटवरती तुम्ही फार्मसीचं नाही, इथं आहे बघा ना, टेक्निकल एज्युकेशन B फार्मसी, है ना. इथं तुम्ही बघू शकतात 42,000 विद्यार्थ्यांची जागा होती, फक्त 28,000 विद्यार्थी ऍडमिट झाले. 48 विद्यार्थ्यांची जागा होती, फक्त 31,000 विद्यार्थी ऍडमिट झाले. म्हणजे जागा खूप खाली असतात बाळांनो, ऍडमिशन भेटणार आहे. पहिली गोष्ट समजली. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो मी. फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यार्थ्याला आमच्या काउन्सिलिंगमध्ये होता, त्याचे किती 6 पर्सेंटाईल आले होते. किती, फक्त आणि फक्त 6 पर्सेंटाईल बाळांनो. आणि त्याने डिमांड काय ठेवली माहितीये, मला कम्प्युटरमध्ये ऍडमिशन पाहिजे आणि मला पुण्यातच पाहिजे. त्याला पुण्यातच भेटलं बाळांनो, कम्प्युटरमध्ये भेटलं, 6 पर्सेंटाईलला त्याला ऍडमिशन भेटलं.
इथं तुम्ही बघू शकता 6% त्याला ऍडमिशन भेटलेलं आहे. ठीक आहे, जे राऊंड 2 ला कॉलेज क्लोज झालं होतं हे अराउंड 60% क्लोज झालं होतं. राऊंड 3 ला हे 6% क्लोज झालं बाळांनो. कारण आम्हाला माहिती होतं इथं ऍप्लिकेशन कमी जाणार आहेत, या विद्यार्थ्याचं इथं नाव टाकलं पाहिजे, या विद्यार्थ्याच्या कॉलेज लिस्टमध्ये हे कॉलेज वरती टाकलं पाहिजे, तर त्यामुळे त्याचा नंबर लागून गेला. हे कशामुळे झालं? काउन्सिलिंगले पॉसिबल झालं आणि ते तुम्हाला डायरेक्ट सीईटीच्या वेबसाईटवरती सुद्धा रिफ्लेक्ट होईल है ना. या विद्यार्थ्याचं ऍडमिशन अशा पद्धतीने झालं होतं. गोष्ट समजते? ठीक आहे, आता पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क सुद्धा आलेले असतील. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे मी आज तुम्हाला 2 मिनिटं एक प्रायव्हेट कॉलेज बद्दल सांगणार आहे, ज्याची लास्ट डेट खूप जवळ येते बाळांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, 1 जून पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात या कॉलेजला, 1 जून पर्यंतच. ठीक आहे, 2 जूनला याची एक्झाम आहे बाळांनो. ठीक आहे, म्हणून लवकरात लवकर अप्लाय करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, या कॉलेजबद्दल मला थोडंसं इन्फॉर्मेशन द्यायची आहे, कोणतं कॉलेज आहे सगळ्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे, पण एक तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम समजून घ्यावा लागेल बाळांनो. भरपूर विद्यार्थी कॉलेज चूज करताना काय चूज बघतात माहितीये, फक्त त्याचं प्लेसमेंट वगैरे थोड्याफार गोष्टी बघून घेतात, बाकी गोष्टी चेक करत नाही. ठीक आहे, त्या कोर्समध्ये काय, करिक्युलम कसा आहे, त्याची डिमांड किती, या सगळ्या गोष्टी काहीच चेक करत नाही. ठीक आहे, स्टुडंट फक्त चूज करतात कोर्स. ठीक आहे, त्यांना ह्या गोष्टी नाही समजत की या कोर्सच्या फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय आहेत. ठीक आहे, मेन प्रॉब्लेम डिग्री नाही आहे. ठीक आहे, डिग्री तुम्हाला प्रत्येक कॉलेज देऊन देतं. ठीक आहे, मेन प्रॉब्लेम आहे तुमचा आउटडेटेड लर्निंग. ठीक आहे, ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये तुमची लर्निंग प्रोसेस खूप आउटडेटेड आहे बाळांनो, कारण त्यांचा सिलेबस आउटडेटेड आहे. अजून पण थेरी शिकवतात ते तुम्हाला. ठीक आहे, आता वर्ल्ड इतकं फास्ट मुव्हिंग आहे बाळांनो, जिथं एआय आणि ऑटोमेशन तुम्ही बघत असणार, ChatGPT, क्लॉड किती फास्ट मुव्हिंग आहे आता. ठीक आहे, या स्थितीला बाकी कॉलेजेस तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री सारखी थेरी शिकवत आहे. ठीक आहे, तर या गोष्टी रिलेव्हंट नाही राहिलेल्या आता. ठीक आहे, इंडस्ट्रीला पण फक्त थेरीची किंवा डिग्रीची गरज नाही बाळांनो. इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहे स्किल, एक्झिक्युशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स वरती ज्यांनी काम केलेलं एक्सपिरियन्स आहे त्या विद्यार्थ्यांची गरज आहे बाळांनो. ठीक आहे, ट्रॅडिशनल थेरी बेस्ड लर्निंग खूप लेस रिलेव्हंट झालेली आहे बाळांनो. ठीक आहे, बिल्ड फोकस लर्निंग इज बिकमिंग मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे, एआय टूल्स आणि प्रॅक्टिकल वर्क फ्लो वरती ज्यांचा एक्सपिरियन्स असला, ठीक आहे, हे आता नवीन इंडस्ट्रीचे स्टँडर्ड्स आहेत बाळांनो. ठीक आहे, याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक डिफरंट अप्रोच मला वाटला बाळांनो, डिफरंट कॉलेज मला वाटलं. याची लास्ट डेट तुमची 1 जून आहे अप्लाय करायची, 2 जूनला याची एक्झाम आहे. माझं काय म्हणणं आहे, फक्त एक्झाम देऊन द्या ना बाळांनो, एक्झाम ऍटलीस्ट देऊन द्या है ना. जर कमी मार्क असतील तर एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा. ठीक आहे, प्रॅक्टिकल लर्निंग इथं डे 1 पासून स्टार्ट होते बाळांनो. कोडिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमची इमिडिएटली सुरू होऊन जाते. ठीक आहे, स्टुडंट्स वेट नाही करत रिअल प्रोजेक्टचा बाळांनो. ठीक आहे, दे डिरेक्टली बिल्ड अँड एक्झिक्यूट आयडियाज. ठीक आहे, एआय टूल्स आणि एआय टूल्स इन डेली वर्कफ्लोज. ठीक आहे, डेली तुमचे जे वर्कफ्लोज असतात त्याच्यात एआय टूलचा खूप जास्त पार्टिसिपेशन असतं बाळांनो. गिटहब, कोपायलट, जेमिनाय, क्लॉड, कर्सर, क्लॉड वगैरे बद्दल तुम्हाला माहितीच असेल आता. ठीक आहे, ऍडिशनल सपोर्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड होतो बाळांनो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला डे 1 पासून तुम्हाला मॅकबुक भेटून जातो बाळांनो, फ्री मॅकबुक, कॉलेज फीज मध्येच इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही सगळ्या एआय टूलचा ऍक्सेस प्रॉपरली करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो एन्व्हायरमेंट, अचिव्हमेंट अँड सिलेक्शन बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, स्ट्रॉंग बिल्ड फोकस इकोसिस्टम आहे. ठीक आहे, ऍपल लॅब्स आहेत, एआय क्लासरूम्स आहेत बाळांनो, रोबोटिक्स लॅब्स आहेत, हॅकॅथॉन्स होतात, कोडिंग स्पेसेस इथं क्रिएट केलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, स्टुडंट्स अचिव्हमेंट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, रोमाजी यांचं एआय सबमिट मध्ये यांनी हे स्टार्टअप ठेवलं होतं बाळांनो. ठीक आहे, स्टुडंटने तर बाळांनो गुगल बिग कोड मध्ये त्याची पोझिशन बनवली आहे बाळांनो. ठीक आहे, इम्पॉर्टंट इन्साइट्स बद्दल बोलायचं झालं बाळांनो, या सगळ्या इन्साइटला B2K ऑडिटने ऑडिट केलेलं आहे बेसिकली. ठीक आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी रिलिव्हंट आहेत, कोणतीही गोष्ट मी फेक नाही सांगत आहे बाळांनो. ठीक आहे, 12% सिलेक्शन रेट आहे बाळांनो फक्त. ठीक आहे, म्हणजे जर 100 विद्यार्थी अप्लाय करतात फक्त 12 विद्यार्थी इथं मिराई सिलेक्ट करतं बाळांनो. ठीक आहे, एक्सपान्शन खूप जास्त रॅपिड होतं यांचं. ठीक आहे, आता नवीन कॅम्पस पण लॉन्च झाला जयपूरला. ठीक आहे, आपलं पुण्यामध्ये पण आहे, काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे, इथं तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा अवेलेबल आहेत, मेरिट बेस्ड स्कॉलरशिप, नीड बेस्ड स्कॉलरशिप, डेडिकेटेड स्कॉलरशिप्स. ठीक आहे, त्यानंतर तुमचं एकच गोष्ट सांगू इच्छितो, जर तुम्हाला कमी मार्क असतील बाळांनो नक्कीच ऍडमिशन घ्या, नक्कीच तुम्ही टेस्ट द्या. ऍडमिशन घेणं दूरची गोष्ट आहे बाळांनो, टेस्ट तरी द्या बाळांनो. ठीक आहे, 2 जूनला याची इंटरेस्ट टेस्ट होणार आहे, 1 जून पर्यंत अप्लाय करू शकतात बाळांनो. जर तुम्हाला खरंच तुमचं फ्युचर एआय मध्ये बिल्ड करायचं असेल नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता आपण बॅक टू द पॉईंट येऊया बाळांनो. ठीक आहे, बघा ऍडमिशन घेण्यासाठी एकच तुमचं पर्याय नसतं बाळांनो. फक्त तुम्हाला असं वाटत असेल की माझं ऍडमिशन नाही, एका राऊंडला नाही झालं तर नाही झालं बाळांनो, कॅप राऊंड 1 आहे तुमच्याकडे. कॅप राऊंड 1 मध्ये नाही झालं तर आपण कॅप राऊंड 2 ला ट्राय करू, कॅप राऊंड 2 मध्ये नाही झाला कॅप राऊंड 3 ला ट्राय करू, कॅप राऊंड 3 मध्ये नाही झाला आपण ILS राऊंडला ट्राय करू, ILS नाही झाला आपण स्पॉटला ट्राय करू. भरपूर राऊंड्स आहेत बाळांनो, कुठं ना कुठं तुमचा नंबर लागेल. मी तुम्हाला सांगतो बघा, आता एक गोष्ट सांगते, 2-3 मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करू इच्छितो. 3 गोष्टी असतात बाळांनो, फ्रीज, फ्लोट आणि ऑटो फ्रीज है ना, या 3 गोष्टी असतात.
आता तुम्ही कॉलेज लिस्ट जी टाकतात बाळांनो, फॉर एक्झाम्पल पहिल्या नंबरला ए कॉलेज टाकलं, दुसऱ्या नंबरला बी टाकलं, तिसऱ्या नंबरला सी टाकलं, चौथ्या नंबरला डी टाकलं, पाचव्या नंबरला ई कॉलेज टाकलं बाळांनो. जर पहिल्या राऊंडला तुम्हाला डी कॉलेज भेटलं बाळांनो, तर नेक्स्ट राऊंडला तुमचं फक्त एबीसी चेक होतं, हे खालचे कॉलेजेस चेक होत नाही. म्हणून प्रिफरन्स एवढी इम्पॉर्टंट असते बाळांनो. कॉलेज लिस्ट बनवताना ही प्रिफरन्स त्यासाठी इम्पॉर्टंट असते, कारण जर तुम्हाला डी नंबरचं कॉलेज लागलं तर नेक्स्ट राऊंडला तुम्हाला फक्त एबीसी मध्येच चान्सेस आहेत बाळांनो. EFGHI जे पर्यंत तुम्हाला चान्सेस नाही आहेत. या गोष्टीला समजून घ्या. मग म्हणून कॉलेज लिस्ट एवढी इम्पॉर्टंट आहे बाळांनो. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली ना, काही विद्यार्थ्यांचे 90% येतात आणि काही विद्यार्थ्यांचे 70% येतात. 90% वाल्याला जे कॉलेज भेटलं पाहिजे ते 70% भेटून जातं, 90% वाल्याला ते कॉलेज भेटत नाही. का माहितीये? फक्त योग्य प्रिफरन्स ऑर्डर नाही. कारण असं नाही की तुम्हाला 60% आले मग सीईटी तुम्हाला अलॉट करून देईल की तुम्हाला हे कॉलेज लागतंय बेटा. नाही, तुम्हाला कॉलेज लिस्ट द्यायची सीईटीला, त्यानुसार सीईटी सेल तुम्हाला अलोकेशन देईल. जर तुमच्या पर्सेंटाईलला कोणतंच लागत नाही तुम्हाला कॅन्सल करून देईल. नाही, तुम्हाला तुमच्या लिस्टमधून कोणतंच लागत नाही, तुम्ही आता राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकता, झालं ऍडमिशन कॅन्सल झालं तुमचं. त्यानंतर कधीच तुम्ही गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये बसू शकत नाही. मग किती क्रुशियल आहे कॉलेज लिस्ट हे समजलं तुम्हाला? सीईटीसीला आपले कोणी सगळे नाहीत बाळांनो की आपल्याला कॉलेज लिस्ट मधलं कोणतं, समजा तुम्ही एक कॉलेज लिस्ट दिली 50 कॉलेजेसची आणि तिथं कोणतंच कॉलेज तुम्हाला लागत नाहीये, मग सीईटीसील सांगेल की नाही दुसरी लिस्ट आणा. नाही, सीईटीसील म्हणेल या राऊंडला नाही लागत, निघा. इतकं सिरियस प्रोसेस आहे बाळांनो. या गोष्टीला हलक्यात नका घेऊ तुम्ही, है ना. यासाठी आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच बाळांनो, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. आता तुम्हाला एक गोष्ट रियालिटी सांगतो, सीओईपी मध्ये ऍडमिशन बाळांनो, सीओईपी मध्ये ऍडमिशन किती पर्सेंटाईलला झालंय माहिती? 50%. फक्त या विद्यार्थ्यांचे 45 मार्क होते, 46 मार्क होते. 46 मार्काला याला सीओईपी मध्ये ऍडमिशन भेटले. हे सीओईपीचं कट ऑफ लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. स्पॉट राऊंडची लिस्ट डाउनलोड करा गुगलवरून, तुम्हाला दिसून जाईल. या 50% वाल्याला का झालं माहिती स्पॉट मध्ये ऍडमिशन? इथं 90, 95 वाले बसलेले होते तरी त्यांचं झालं नाही. 50% वाल्याचं का झालं ऍडमिशन? कारण योग्य राऊंडला त्याने अप्लाय केलं. स्पॉटमध्ये बाकीच्यांनी अप्लाय केलं नाही, या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं. आम्ही याला सांगितलं होतं की स्पॉटमध्ये ऍडमिशन घे, त्याला झालं. आता सीओईपी मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन शिकतोय बाळांनो, त्याच्या लिस्टमध्ये आम्ही सीओईपी टाकलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट होती, है ना. आता आम्ही विचार केला असता, अरे 50% आले ना, कशाला सीओईपी भेटेल, नका याच्या लिस्टमध्ये सीओईपी नका टाकू, असं बाकीच्यांनी विचार केला असेल, तुम्ही पण विचार केला असता. पण आम्ही टाकलं, त्याला सीओईपी टाकून ठेवलं आणि त्याचा लागला बाळांनो नंबर. ठीक आहे, असे भरपूर प्रसंग या वर्षी पण होणार आहेत आणि तुम्ही सुद्धा असू शकतात त्याच्यामध्ये, है ना. म्हणून योग्य गोष्टी करा बाळांनो. ऍडमिशन प्रोसेस ही 50% काम असतं बाळांनो, याला चुकीचं नका करू. ठीक आहे, योग्य काउन्सिलिंग, योग्य कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा. तुम्हाला काही डाऊट असेल या नंबरवर तुम्ही विचारू शकता. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग आणि 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली बाळांनो. नक्कीच एनरोल करू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.